प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. येवल्यात अभूतपूर्व वातावरणात ईद साजरी. हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानात ईश्वरापुढे नतमस्तक. येवले शहरातील मुस्लिम बांधवांनी पवित्र ईद मोठ्या अभूतपूर्व उत्साहाच्या आणि शांततेच्या वातावरणात साजरी केली. पवित्र रमजान महिन्याचे 30 रोजे आणि तरावीची नमाज अदा केल्यानंतर अल्लाहप्रती कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी मुस्लिम बांधव ईद उल फित्रची नमाज सामुदायिक पठण करण्यासाठी शहरातील लक्कडकोट आणि वली ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमले होते. ईद उल फित्रची नमाज पठण केल्यानंतर देशात शांती, सामाजिक विश्वास आणि सद्भावना नांदो, तसेच देशाचा विकास हो यासाठी सामूहिक दुआ पठण करण्यात आली. लक्कडकोट ईदगाह मैदानावर शहर काजी सलीमुद्दीन मिसबाही यांच्या मार्गदर्शनाखाली तर कोर्ट रोडवरील वली ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिना म्हणजे माणसाला माणुसकीचा धडा देणारा पर्व असून प्रेम, शांती, शिस्त, संयम, बंधुतेची शिकवण देणारा सण. ज्या पद्धतीने तुम्ही रमजान महिन्यात आचरण केले त्याच पद्धतीने 12 महिने व्यवहारात आचरण करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला काझी यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी माननीय खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, माननीय आमदार नरेंद्र दराडे, तहसीलदार आबासाहेब महाजन, कुणाल दराडे, मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, नगरसेवक दीपक लोणारी, प्रवीण बनकर, गणेश शिंदे, भाजपचे प्रमोद संस्कर, विशाल परदेशी, सुनील पैठणकर, प्रशांत शिंदे, सेनेचे अमोल शिंदे, अक्षय राजपूत, सचिन सोनवणे, गुड्डू जावळे, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने काझी यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांचे नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला.